देवाला चप्पलाचा नवस बोलतात. चप्पल देतात नवस म्हणून? हो, तुम्ही ऐकलं ते खरंच आहे. आणि चप्पलचा नवस ज्या देवाला देतात तो देव म्हणजे वेतोबा. चला तर आज आपण जाऊया वेतोबा मंदिरात. वेंगुर्ला येथील अरावली भागात हे मंदिर आहे. अतिशय प्रसिद्ध आणि जागृत असं देवस्थान आहे देव वेतोबा. ही जी दुकानं दिसतात आहे याच्या संदर्भात, या केळीच्या घड्या संदर्भात पण मी तुम्हाला सांगणार. हा जो देव वेतोबा आहे याची एक खास श्रद्धा प्रसिद्ध आहे. ती म्हणजे भक्त देवाला चपलांचा नवस बोलतात. आणि बघा, संकटात हाक मारल्यावर धावून येतो तो वेतोबा. गावात फिरून सगळ्यांचे रक्षण करतो तो वेतोबा. अशा या वेतोबाला चामड्यांच्या ज्या चपला असतात, कोल्हापुरी चपला, त्यांचा नवस बोलला जातो. भवतारक या तुझ्या पादुकावर ठेवीन मी माथा, असा हा वेतोबा. या वेतोबाला चपलांचा जोड नवस म्हणून देण्यात येतो. आणि अशी श्रद्धा आहे की देव या चपला वापरतो. रात्री गावाचं रक्षण करण्यासाठी देव वेतोबा फिरत असतात आणि ते काठी घेऊन गावाचं रक्षण करण्यासाठी रात्री फिरतात. आणि म्हणून या देवाला चप्पल वाहण्याचा इथली प्रथा आहे. आणि असं मानलं जातं की या ज्या चपला आहेत या देव घालतात आणि काही महिन्यांनी या चपला झिजलेल्या दिसतात. बरंच 100-150 वर्षापूर्वीच्या चप्पल देखील येथे ठेवलेले आहेत. हे दादा जे केळाचा घड घेऊन चाललेले आहे, तर देवाला केळाच्या घडाचा पण नवस बोलला जातो. आणि नवस पूर्ण झाला की केळीचा घड देवाला वाहतात. जय वेतोबा, रक्षण कर देवा आमचे, संपूर्ण गावाचे रक्षण कर, अशी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. असा हा देव वेतोबा. वेतोबा म्हणजेच वेताळ. आणि कोकणात ह्यालाच पुढे प्रेमाने वेतोबा म्हणून ओळखले जाते. वेतोबा हे भूतांचे राजा, वाईट शक्तीवर नियंत्रण ठेवणारे हे देव आहेत. कोकणातील श्रद्धेनुसार ते रात्री गावभर फिरून सर्व गावकऱ्यांचे रक्षण करतात. म्हणून भक्त त्यांना चपलांचा नवस करतात. नवीन चप्पल अर्पण केल्यावर आपली मनोकामना पूर्ण होते अशी श्रद्धा आहे. आणि आपली मनोकामना पूर्ण झाले की भक्त देवाला चप्पलचा जोड नवस म्हणून वाहतात. या मंदिरातील मूर्ती सुमारे 9 फूट उंच आहे आणि ही पंचधातूपासून बनलेली आहे. एका हातात तलवार, दुसऱ्या हातात अग्निपात्र आहे. ही मूर्ती अत्यंत प्रभावी मानली जाते. वेतोबाबद्दल आणखी एक प्रसिद्ध गोष्ट आहे, ती म्हणजे कौल. या देवाला कौल लावला जातो आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी देवाकडे कौल लावतात. देवाची इच्छा जाणून घेण्याची ही कोकणातील जुनी परंपरा आहे. तुम्ही देखील कोकणात आलात की वेंगुर्ला येथे अरावली भागात या वेतोबाच्या मंदिराला नक्की भेट द्या.